माझा हा व्हिडिओ ITIमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांपर्यंत, सोलार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी, टेक्निशियनसाठी, इवन दो सोलार सेल्स पर्सनसाठी सुद्धा, त्याला सुद्धा हे प्रश्न विचारतात की दादा मला ऑन ग्रिड सोलार दे आणि बॅटरी दे, पण 3 तासाचं मला बॅकअप दे. तो सुद्धा गडबडतो. त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. नमस्कार, मी सुशील रंगारी रिन्युएबल 360 डिग्रीमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आजचा आमचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मला एक सांगा, हे तुम्हाला दिसलं असेल, बऱ्याच सोलार व्यावसायिकांना, इलेक्ट्रिकल कामांमध्ये काम करणाऱ्या इलेक्ट्रिशियनना जेव्हा ते ग्राहकांकडे जातात, स्पेशल मी सोलार ग्राहकांबद्दल बोलतोय, तर सोलार ग्राहकांकडून तुम्हाला हे ऐकण्यात तर येत असेल ना की अरे दादा, तू मला ऑनग्रिड तर सोलार लावून दिलेला आहेस, मग काय होऊन राहिलं आता? MSEBचा पॉवर गेला तर माझा सोलारही बंद. अरे नाही दादा, तू मला ना 3 तरी तासाचा बॅटरी लावून दे. आणि त्यावेळेस होतंय का ना, तो सोलार वेंडर किंवा इलेक्ट्रिशियन तितका ट्रेंड नसतो. तो अचूक बॅटरी बँक डिझाईन करू शकत नाही. म्हणजे राहते काय ना, किती नंबर ऑफ त्याला बॅटरी लागणार, त्याच्या घरी काय लोड चालतोय, किती पंखे आहेत, किती लाईट्स आहेत, याबद्दल तो योग्य क्वांटिटी ॲनालिसिस करू शकत नाही, त्यानुसार वॅट काढू शकत नाही आणि त्याची डिझाईन चुकतं किंवा त्याला याबद्दलचा कुठलाही नॉलेज नसतो. म्हणूनच माझा हा व्हिडिओ ITIमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांपर्यंत, सोलार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी, टेक्निशियनसाठी, इवन दो सोलार सेल्स पर्सनसाठी सुद्धा, त्याला सुद्धा हे प्रश्न विचारतात की दादा मला ऑन ग्रिड सोलार दे आणि बॅटरी दे, पण 3 तासाचं मला बॅकअप दे. तो सुद्धा गडबडतो. त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मी प्रत्येक गोष्ट थोडक्यात आणि जी गरजेची आहे ती तुम्हाला सांगणार आहे. तर आपण चालू करूया. नमस्कार, आता आपण येऊ ॲक्च्युअल कशा प्रकारे आपण बॅटरी डिझाईन करतो. आणि परत एकदा मी सुशील रंगारी तुमचं स्वागत करतोय रिन्युएबल 360 डिग्री चॅनलवरती, नाही तर आमच्या स्लाईडवरती. आता या स्लाईडमध्ये तुम्ही बघा, आपण ज्या वेळेस एखाद्याच्या घरी व्हिजिट करतो, इधर तो कमर्शियल घर असो किंवा रेसिडेन्शियल घर असो, त्यामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला समोरून विचारलेला प्रश्न असतो, मला किती बॅटरीज लागतील आणि माझा खर्च काय राहील. त्यावेळेस तुमचं अपप तपप होतं. त्यावेळेस त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी 2 शीट्स तयार केलेल्या आहेत. त्या शीट्स म्हणजे, एक शीट्स आहे ती तुम्हाला रेसिडेन्शियल हाऊसमध्ये जे काही मेन अप्लायन्सेस लागतात, जे की LED बल्ब, सिलिंग फॅन, LED TV, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, वॉटर पंप, AC, 1.5 टन, लॅपटॉप, मोबाईल चार्जिंग, त्याचा आम्ही वॅट सांगितलेला आहे. आणि नॉर्मली एका घरामध्ये ज्या घरी 5 किलोवॅटची गरज असते, किती अप्लायन्सेस असू शकतात त्याची क्वांटिटीसुद्धा रिस्पेक्टिव्हली टाकलेली आहे. तर ही शीट आहे प्रोफेशनल इलेक्ट्रिकल लोड कॅल्क्युलेशन फॉर्मॅट. त्याच्यामध्ये आम्ही रेसिडेन्शियल हाऊस लोड कॅल्क्युलेशन शीट टाकलेली आहे. ही शीट आम्ही लिंकमध्ये देऊ. त्यानंतर आम्ही कमर्शियल ऑफिस लोड कॅल्क्युलेशनची पण शीट टाकलेली आहे. मेनली ऑफिसेसमध्ये LED पॅनल लाईट, डेस्कटॉप, कम्प्युटर, प्रिंटर, AC 2 टनाची असते, CCTV सिस्टम, वायफाय प्लस राउटर, सर्व्हर असतात. त्याची रिस्पेक्टिव्ह क्वांटिटी टाकलेली आहे. एखाद्या चांगल्या कमर्शियल ऑफिसचा जो लोड असतो तो नॉर्मली 14 किलोवॅटपर्यंतचा असतो. त्यानुसार त्याची क्वांटिटी, त्याचा वॅट टाकून आम्ही एक लोड कॅल्क्युलेट केलेला आहे. हे बघा, ज्या वेळेस कधी मला डिझाईन करायची असते ना बॅटरी, त्यावेळेस मी मेनली 7 फॅक्टर कन्सिडर करतो माझ्या डिझाईनमध्ये. आता ते कुठले? ते म्हणजे रनिंग लोड, दुसरं म्हणजे सर्ज लोड, तिसरं म्हणजे बॅकअप फोर्स, त्याच्यानंतर त्यांचं फ्युचर एक्सपान्शन, नेक्स्ट डे नाईट कन्झम्पशन, त्याच्यानंतर बॅटरी ॲटोनॉमी आणि 7वं म्हणजे वेदर लॉसेस. हे जर आपण 7 फॅक्टर प्रॉपरली पकडले तर काय होणार ना, आपली सिस्टम ओव्हरलोड होणार नाही आणि बॅटरी लाईफसुद्धा चांगली राहणार. बरं, आता माझ्या
इंजिनिअरिंगनुसार, माझी इंजिनिअरिंग कसली, जे की इंजिनिअरिंग आहे, रिस्पेक्टिव्ह काही अनुभवी लोकांनी डिझाईन्स करताना पकडलेले फॅक्टर्स, दॅट इज इंजिनिअरिंग. तर माझ्या इंजिनिअरिंगनुसार पहिला लोड मी तुम्हाला समजवत आहे, तो म्हणजे सर्ज लोड. आता सर्ज लोड म्हणजे नेमका काय हे महत्त्वाचं आहे, प्रत्येक व्यक्तीने नोंद करावी. समजा एखादा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस सुरू होताना काही सेकंदासाठी एक्स्ट्रा हाय पॉवर घेतोय, दॅट मीन्स सर्ज लोड. आता उदाहरणार्थ समजू, जर एखादा मोटार, पंप, फ्रीज, AC चालू किंवा AC चालू असताना 1000 वॅट वापरत असेल, तर तो सुरू होताना काही सेकंदासाठी डबल किंवा 5 टाइम्स जास्त पॉवर घेऊ शकतो. म्हणजे समजा माझ्या फ्रीजचा रनिंग लोड आहे 1000 वॅट, बट त्याला सुरू करायसाठी मला लागत आहे 3000 वॅट. दॅट मीन्स तो आहे तुमचा सर्ज लोड. आता हे कुठल्या अप्लायन्सेसमध्ये असतं, जे की मी स्लाईड्समध्ये दाखवलेलं आहे. वॉटर पंपमध्ये येतं, रेफ्रिजरेटरमध्ये येतं, एअर कंडिशनरमध्ये येतं, मोटारमध्ये येतं, कंप्रेसरमध्ये येतं, इंडक्शन मोटारमध्ये येतं. त्यावेळेस ऑलवेज तुम्ही 2x किंवा 5x सर्ज लोड कन्सिडर करायलाच पाहिजे ॲक्युरेट डिझाईनसाठी. आता जाऊया नेक्स्ट स्लाइडमध्ये. जर सोलार ऑफ-ग्रिड सिस्टम डिझाईन करताना किंवा हायब्रिड सिस्टम डिझाईन करताना सर्ज लोड कॅल्क्युलेट नाही केला तर काय होणार, काही खूप होणारच नाही हो. जे होणार ते फक्त तुमचा इन्व्हर्टर ट्रिप होऊ शकतो, ओव्हरलोड येऊ शकतो, बॅटरीवर स्ट्रेस येऊ शकतो, सिस्टम फेल होऊ शकते. म्हणून इन्व्हर्टर निवडताना नेहमी रनिंग लोड प्लस सर्ज कॅपॅसिटी दोन्ही पाहिले जाते. उदाहरणार्थ रनिंग लोड जर 2 किलोवॅट आहे तर तुमचा सर्ज लोड किमान 4 किलोवॅट पाहिजे. तर इन्व्हर्टर घेताना 4 किलोवॅट सर्ज हँडल करणाराच घ्यायला पाहिजे. माझा दुसरा फॅक्टर बॅटरी ॲटोनॉमी, म्हणजे सूर्यप्रकाश नसताना किंवा लाईट गेल्यावर बॅटरी किती वेळ लोड चालवू शकते, ते म्हणजे बॅटरी ॲटोनॉमी. बॅटरी बॅकअप किती तास टिकेल यालाच बॅटरी ॲटोनॉमी म्हणतात. आमच्या स्लाईडमध्ये मी शो केलेलं आहे. उदाहरण समजा, जर तुमच्याकडे 500 वॅटचा लोड आहे, बॅटरी बॅकअप 5 हॉर्सचा आहे, याचा अर्थ बॅटरी सूर्य नसतानाही 500 वॅट लोड 5 तास चालवू शकतो. सोलार सिस्टममध्ये बॅटरी ॲटोनॉमी खूप महत्त्वाची असते. का आता आणि त्याचे कारण काय? पाऊस, ढगाळ वातावरण, रात्रीचा वापर, ग्रीड फेल्युअर, यावेळेस बॅटरीवर पूर्ण सिस्टम चालतो. त्यामुळे तुम्हाला बॅटरी ॲटोनॉमी कन्सिडर करणे खूप गरजेचं असते. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण ॲटोनॉमी किती ठेवली जाते हे उदाहरणासोबत बघू. तर सामान्य ॲटोनॉमी किती ठेवतात? होम सिस्टमसाठी 4 ते 8 हॉर्स, ऑफ ग्रिड विलेज सिस्टमसाठी 1 ते 2 दिवस, क्रिटिकल लोड म्हणजे हॉस्पिटल, सर्व्हर्ससाठी 24 घंटे. म्हणजे उदाहरणार्थ समजा 100 AH बॅटरी आणि 12 वोल्ट असल्यास, म्हणजे 12 वोल्ट इंटू 100 AH, दॅट मीन्स 1200 WH, म्हणजे आपण 1.2 त्याला kWh करू. जर लोड 200 वॅट असेल तर काय, मग 1200 डिवायडेड बाय 200, साधारण 6 तास बॅकअप. प्रॅक्टिकल लॉसेस नंतर 4.5 to 5 तास. म्हणून सोलार डिझाईनमध्ये बॅटरी ॲटोनॉमी कॅल्क्युलेट करणे खूप आवश्यक असते. जर ॲटोनॉमी जास्त हवी असेल तर मोठी बॅटरी बँक लागते, जास्त इन्व्हेस्टमेंट लागतो, पण बॅकअप जास्त मिळतो बरं. आता आपण दुसरी स्लाईड बघू. तिसरं लॉस म्हणजे काय? तिसरं लॉस आहे स्लाईडमध्ये दिल्याप्रमाणे वेदर लॉसेस. पाऊस, ढग, धूळ, तापमान यामुळे सोलार प्रोडक्शन कमी होतो. यालाच आपण वेदर लॉसेस म्हणतो. सामान्यतः हे लॉसेस कशामुळे होतात? ते लॉसेस होतात डस्टमुळे, टेम्परेचर लॉस, क्लाउड लॉस, केबल लॉस, इन्व्हर्टर लॉस. साधारणपणे 10% ते 25% हे लॉसेस आपण बॅटरी बँक डिझाईन करताना पकडायलाच पाहिजे बरं. त्यानंतर दुसरी स्लाईड. तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडला असणार की मी का बरं हे सगळे फॅक्टर्स तुम्हाला प्रॉपरली डिझाईन करायच्या बिफोर समजावून सांगितले.
याचं एकमेव कारण ते म्हणजे जर हे सर्व पॉईंट्स प्रॉपरली कॅल्क्युलेट केले ना तर काय होईल ना, सिस्टम ओव्हरलोड होणार नाही, त्यानंतर प्रॉपर बॅकअप मिळणार, बॅटरी लाईफसुद्धा वाढणार, इन्व्हर्टर लाईफसुद्धा चांगलीच राहणार, सोलार जनरेशन ॲक्युरेट मिळणार, त्याच्या पलीकडे फ्युचर लोड हँडल करतासुद्धा येणार आणि त्या पलीकडे सिस्टम लॉंग टर्म रिलायबल राहणार. म्हणून प्रोफेशनल सोलार ऑफ ग्रीड डिझाईन करताना हे सर्व पॉईंट्स कॅल्क्युलेट करणे गरजेचे असते. त्या पलीकडे तुम्ही हायब्रिड डिझाईन करा किंवा तुम्ही TOD स्लॉटमध्ये कमर्शियल कस्टमरला कुठल्याही प्रकारची डिझाईन द्या इव्हनिंग पीक कोर्सनुसार, हे सगळे फॅक्टर्स तुम्हाला बघावेच लागणार. हे फॅक्टर्स चुकवता तुम्हाला ॲक्युरेट डिझाईन करता येणार नाहीच. आता येऊ मूळ मुद्द्यावरती. मी तर तुम्हाला फॅक्टर समजवलेले आहेत. आता आपण सरळ मुळावरती घाव करू. माझ्या भाषेमध्ये मुळावरती घाव करणं म्हणजे काय, डायरेक्ट आता घराचं लोड कसं कॅल्क्युलेट करतात ते मी माझ्या या स्लाईड्समध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. स्लाईडचं नाव आहे टोटल वॅट कॅल्क्युलेट आणि त्याचा फॉर्म्युला आहे टोटल लोड इक्वल टू सम ऑफ ऑल अप्लायन्सेस वॅट्स. आता समजा एखाद्या घरी पंखे 4 आहेत, त्याचं वॅट आहे 75 म्हणजे 300 वॅट. लाईट आहेत 10, वॅट आहे 9 तर त्याचं वॅट झालं 90 वॅट. TV 1 आहे, वॅट आहे 120, त्याचं टोटल वॅट झालं 120 वॅट. रेफ्रिजरेटर घरी एकच असतो, त्याचं वॅट आहे 250, त्याचं टोटल वॅट झालं 250 वॅट. AC 2 आहेत, त्याचं वॅट आहे 1600, त्याचं टोटल वॅट झालं 3200 वॅट. म्हणजे मी काय केलं, टोटल लोड इक्वल टू माझ्या घरच्या अप्लायन्सेस क्वांटिटीनुसार काढलेला लोड म्हणजे 300 प्लस 90 प्लस 120 प्लस 250 प्लस 3200. हे तुम्ही स्लाईडमध्ये चेक करू शकता. तर माझा टोटल लोड दुसऱ्या स्लाईडमध्ये मी दाखवलेला आहे. तर माझा टोटल लोड आहे 3960 वॅट. 3960 वॅट हा 4000 वॅटला फक्त 40 वॅट कमी आहे, तर मी त्याला 4 किलोवॅट बोलू शकतो इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना, त्यानंतर इलेक्ट्रिशियन्स लोकांना. सेल्स पर्सन जर टेक्निकल असेल तर त्याला कळेल, बट बाकी लोकांना हे कळतं की वॅट डिवायडेड बाय 1000 केलं तर ते किलोवॅटमध्ये कन्वर्ट होतं म्हणून. तर माझा टोटल लोड आहे 4 किलोवॅट. आता मला करंट काढायचा आहे, तर मी माझ्या स्लाईडमध्ये तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे करंट कॅल्क्युलेशनचा. I इक्वल टू P डिवायडेड बाय V. I डिनोटेड करंट, P डिनोटेड पॉवर अँड V डिनोटेड व्होल्ट. तर मला जर करंट काढायचं असेल तर माझा फॉर्म्युला आहे टोटल वॅट डिवायडेड बाय व्होल्ट. तर आता माझी सिस्टम आहे सिंगल फेस, तर मी 3960ला माझा वोल्ट नॉर्मली एका घरचा 230 वॅट असतो सिंगल फेसमध्ये आणि 3 फेजमध्ये तो असतो 415 वोल्ट. तर तुम्ही तुमच्या टोटल लोडला जर घराच्या व्होल्टेजने डिवाईड केलं तर तुम्हाला करंट मिळेल. माझ्या या उदाहरणामध्ये माझा करंट लोड आलेला आहे 17.2 अँपियर. तुम्ही हातामध्ये कॅल्क्युलेटर घेऊन माझा व्हिडिओ बघत हे चेक करू शकता, बिकॉज ऑफ हा तुमच्यासाठी एक स्टडी व्हिडिओ आहे.